हॅलो नमस्कार. तर आजची आपली रेसिपी आहे मावऱ्याची नॉनव्हेज. मस्त मस्त या तुम्ही पण खायला. आणि जर नाहीच जमलं तर तुम्ही देखील ही रेसिपी घरी बनवून खा. मस्त टेस्टी आणि मस्त आंबट तिखट अशी ही कोलंबी रस्सा मी केलेली. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. झटपट आपले घरगुतीच वाटणचा वापर करून ही रेसिपी मी तयार केलेली. सर्वात प्रथम मी कोलंबी चांगली व्यवस्थित साफ करून घेतली. नंतर 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित चांगली साफ करून घेतली, धुतली. तर तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पुढची रेसिपी कोणती पाहिजे हे देखील कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. तर मी कोलंबी मस्त धुवून साफ करून घेतलेली. तर चला आता आपण वाटणची तयारी करूया. वाटण्यासाठी काय काय लागेल हे तुम्हाला मी दाखवतेच. 2 मी कांदा बारीक लांब स्लाइसनी चिरून घेतलेला. 1 वाटी खोबरा मी किसून घेतलेलं. 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि अद्रकचा तुकडा. लसूण देखील टाका, मी लसूण दाखवायला विसरलेली. त्यानंतर हे सगळं मी एका कढईमध्ये घेऊन चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं. वाटणातच मेन महत्त्व आहे की तुमचा रस्सा कसा होणार. तर वाटण मी कसं काढते, कोणतं वाटण मी भाजते हे नक्की बघा आणि त्यानुसार तुम्ही देखील वाटण तुमच्या अंदाजे काढू शकता. तर थोडाफार कांदा असा गोल्डन गुलाबी रंग आल्याच्या नंतर त्यामध्ये मी मिक्स करून घेतलेला खडा मसाला तुमच्याकडे जो आहे घरामध्ये तो तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे दालचिनी, इलायची असे सगळे खडा मसाला होता, जिरा वगैरे. तर ते मी सगळं टाकून घेतलेलं. तो मसाला 2 मिनटं आपल्याला याच्यामध्ये पहिला भाजून घ्यायचा आहे. कांद्यासोबतच भाजून घ्यायचा. असंच भाजलात तर तो असा खरपूस म्हणजे त्याचा चव लागते जास्त भाजल्याने. म्हणून मी तो कांद्यामध्येच भाजून घेतलेला व्यवस्थित. त्यानंतर अद्रक, हिरव्या मिरच्या आणि जे आपण खोबरं किसून घेतले 1 वाटी खोबरं ते आपल्याला ह्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. हे देखील आपल्याला लाल तांबूस कलर होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. जर तुमचा वाटणचा जो मसाला तुम्ही भाजताय तो व्यवस्थित असेल तर तुमचा रस्सा मस्त बनेल. तर हे तुम्ही बघू शकता की कलर पूर्णपणे चेंज झाला आहे खोबऱ्याचा आणि कांद्याचा देखील. असं वाईट कांदा दिसला नाही पाहिजे, खोबरा देखील वाईट दिसला नाही पाहिजे. थोडासा असा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे आणि जास्त जळून पण नाही घ्यायचं आहे. आता त्याच कढईमध्ये मी 3 टॅमॅटो कापून घेतलेले, एकाचे 4 तुकडे करून घेतलेले. ते देखील टॅमॅटो आपल्याला ह्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत. टॅमॅटो वरून टाकल्याच्यानंतर नुसती टॅमॅटोची चव येते म्हणून थोडंसं भाजून घेऊन आपल्याला ते वाटायचं आहे. तर टॅमॅटो देखील असेच हलवून घेऊन त्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे. ते देखील टॅमॅटो मी काढून घेतलेले आहे. थोडेसे भाजून घेतल्यात, ज्यानुसार मी भाजले तसा भाजून घ्यायचं आहे. नंतर ताटात मसाला वाटण काढून तो थोडा वेळ थंड करून घ्यायचा आहे. नंतरला आपल्याला मिक्सरला याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर आता मी मिक्सरला पूर्ण मसाले काढून घेतले आणि त्याचं आता वाटण करून घेते. थंड झाल्याच्या नंतर वाटण करायचं आहे, गरम वाटण नका काढू. तर आणि याचा बारीक असा वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं 1-2 असं मिनटं वाटून झाल्याच्या नंतर वरून मी कोथिंबीर आणि लसूण टाकून घेतलेली. लसूण टाकायला ॲक्च्युली मी विसरली म्हणून नंतर सांगते. मी लसूण देखील टाकून घेतलेली, पण ते शूट मी करण्यासाठी विसरून गेली. जो मसाला होता तोच मसाला अगदी खमंग बनला होता, त्यातच मेन मजा होती. नंतर फ्राय पॅन कढई ठेवून मी 2 ते 3 पळी तेल टाकून घेतलेलं. ते फोडणी द्यायसाठी तुम्ही कढीपत्ता किंवा तेजपत्त्याचा वापर करू शकता. माझ्याकडे तेजपत्ता होता, त्याचे मी 2 तेजपत्त्याचे 2 ते 3 असे तुकडे करून तेजपत्ता तेलामध्ये टाकून घेतला. तुम्ही कढीपत्ता देखील टाकू शकता. आणि अर्धा असा बारीक कांदा चिरून घेऊन त्यामध्ये आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुमचं लाल तिखट तुमच्या चवीनुसार, तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही लाल तिखट टाकू शकता. लाल तिखट देखील तेलामध्ये चांगलं खरपूस होईपर्यंत, जास्त जळून घ्यायचं नाही. 2 ते 3 अशी बुडबुडे आल्याच्या नंतर 1-2 मिनटामध्ये
तुम्ही लगेच जो गरम मसाला आहे तो टाकू शकता। घरगुती गरम मसाला आहे। तुम्हाला जर गरम मसाल्याची देखील रेसिपी पाहिजे असेल तर ती मी नक्की शेअर करेल, कमेंट्समध्ये नक्की कळवा। गरम मसाला आणि लाल तिखट मी यामध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि जो आपला वाटण होता तो देखील ह्या मसाल्यामध्ये मिक्स केला आहे। आता वाटण टाकताच आमची बाजूवाली येऊन बोलली काहीतरी नवीन रेसिपी नक्कीच बनते आज, मस्त खमंग सुटलाय। तर अशीच ही तुम्ही देखील कोलंबी रेसिपी, रस्सा रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे देखील मला कमेंट्समध्ये सांगा। मसाला जो शिजतो ना तेव्हाच मस्त अगदी खमंग असा सुगंध येतो, भन्नाट असं वाटतं। फक्त हा जो वाटणचा मसाला आहे ते मस्त तिखट तोच चपाती किंवा भाकरीसोबत खावा। तर मी 2 ते 5 मिनिटं झाकण ठेवून त्याला म्हणजे शिजायला ठेवलेलं। तर तुम्ही बघू शकता साईडने तेलाची तरीसुद्धा आलेली। वरून मी कोथिंबीर लावून परत 2-4 मिनिटं परत ते म्हणजे वाटण जो होता आपला मसाला तो मी परत थोडा वेळ शिजायला ठेवला। चांगला जर शिजला त्यातलं पाणी सुकेपर्यंत तर मस्त असा आपला वाटण भाजून निघतो। त्यानंतर ते वाटण भाजी म्हणजे शिजेपर्यंत मी एका वाटीमध्ये 5-6 कोकमच्या पाकळ्या घेतल्या, त्या पाण्यामध्ये व्यवस्थित त्याचा रस काढून घेतलाय। म्हणजे आंबट तिखट असला की मस्त त्याचा सुगंध आणि चव देखील लागते। त्यानंतर जे आपण रस काढलेला आहे कोकमचा तो ह्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आणि परत मिक्स करून घ्यायचे वर खाली करून व्यवस्थितपणे। तर अशी ही रेसिपी आहे, अगदी साधी सोपी रेसिपी आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा। मागील रेसिपींना देखील तुम्ही मस्त भरभराट प्रेम दिला आहे, असा तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी राहू दे। आपण लवकरच छानपैकी असं काहीतरी गिफ्टिंग वगैरे ठेवणार आहे मी सबस्क्रायबरांना। तर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी देखील लवकर सबस्क्राईब करा आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि लिहा हो मी हा व्हिडिओला सबस्क्राईब केले। त्यानंतर मी एक बटाटा बारीक असं म्हणजे कापून घेतलेले तुकडे, बटाटा टाकल्याने देखील चव येते आणि कोलंबीत बटाटा असलेला चांगलाच असतो। त्यानंतर जी कोलंबी आपण साफ करून घेतलेली ती त्यामध्ये टाकून घेतली आणि ती देखील मिक्स करून घेतलेली आहे आपण मसाल्यामध्ये। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची कोलंबी। मला सध्या एडिटिंग करताना देखील माझ्या तोंडाला पाणी सुटते। कोलंबी खाल्ली तर कालच, पण एडिटिंग चालू आहे दुसऱ्या दिवशी, तर अजून अशी मस्त खाऊशी वाटते, आंबट तिखट। त्यानंतर आपल्याला जेवढं रस्सा पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ह्यामध्ये ॲड करू शकता। तर मी 1 ग्लास पाणी ह्यामध्ये ॲड करून घेतलं आहे, व्यवस्थित ती मिक्स करून घेतली आहे। त्यानंतर मी झाकण लावून ठेवलं आहे। झाकण लावून ठेवल्याच्या नंतर 5 ते 10 मिनटं आपल्याला याला उकळी आणून द्यायचे। उकळी आल्याच्या नंतर त्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे जे आहे रश्श्याला चव चांगली लागते आणि भन्नाट असं पटकन शिजून निघते। तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। वरून मी कोथिंबीर टाकून घेतली आणि परत 5 ते 10 मिनटं मी याला शिजायला ठेवलेलं। तर आपली कोलंबी रस्सा रेडी आहे, तुम्ही बघू शकताच। तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की विजिट द्या आणि चांगले माझे व्हिडिओ रेसिपी आहेत ह्या चॅनलवरती। तर वेगवेगळ्या रेसिपी देखील बघा, तुम्ही ट्राय करा आणि भरभरून प्रेम असं देत राहा। तर आता लगेच सुगंधाने माझ्या मुलाला भूक लागलेली, लगेच म्हणला मम्मा मला चपाती गरमागरम आणि जो रस्सा बनतोय ते पटकन मला दे, मला भूक खूप लागली। तर त्यासाठी मी एका ताटामध्ये सगळं सर्व करून घेत होती। तर कोलंबी बघा किती मस्त मोठ्या होत्या आणि रस्सा काढून घेतलाय आणि चपाती असं व्यवस्थित ताट काढून घेतलेलं। त्यानंतर वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। झटपट अशी आपली कोलंबी रस्सा रेडी झालेली आहे। तर नक्कीच आता पुढची रेसिपी कुठची पाहिजे हे कमेंट्समध्ये लवकरात लवकर सांगावे।